नक्की एवढं तर म्हणावंच लागेल, की स्वप्नील जोशीचे काही काही चित्रपट तर नक्कीच डिफरंट टॉपिकवाले असतात आणि मजा येते. आणि कधी-कधी थोडा सिंपल टॉपिक असतो, पण तरीही मजा येते. ही गोष्ट तर म्हणावी लागेल. या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं, ट्रेलरच्या वेळी आपण जे डिस्कशन केलं होतं, खूप सिंपल स्टोरी आहे. ॲक्च्युली सिंपल म्हणण्यापेक्षा युनिक स्टोरी आहे. ज्या पद्धतीने या चित्रपटात गडबड फजिती जी दाखवली आहे, फजिती म्हणण्यापेक्षा जे त्याच्या डोक्याला ताण होतो ना या गोष्टींचा, त्याच्या बायकांविषयीवाला, तो एक खूप सुंदर टॉपिक दाखवला आहे. त्यांना हँडल करणं आणि मला ना काही असे 10-1 वर्षापूर्वीचे काही मराठी चित्रपट जे काही काही होते यार, म्हणजे एक म्हणायचो ना आपण की ओल्ड इज गोल्ड, इमोशन्स होते 10-12-15 वर्षापूर्वीचे. त्या टाईपचा एक फील आला यार, की एक ओल्ड स्टाईल. आणि तो टॉपिक मे बी असं वाटलं की खूप असे जुने पिक्चर होते जे खूप सुंदर असायचे. आजकाल म्हणजे काही काही चित्रपट फारच इरिटेट करतात, नो डाऊट. पण यार एकदम फील, नॉस्टॅल्जियावाला फील आला यार मला. आणि एक्सपेक्टेशन ऑब्व्हियसली जेव्हा आपण ट्रेलर बघितला तेव्हाच मी म्हणलेलं की यार काही असो यार, एक युनिक आहे, डिफरंट स्टोरी आहे, टॉपिक आहे, मजा येईल बघायला. आणि खरंच एक्सपिरियन्स तसाच आला. असं नाही की ट्रेलर बघितल्यानंतर कधी कधी असंही होतं की पिक्चरमध्ये काही वेगळं नव्हतं. असं नाही आहे, मजा येते. टाईमपास हलका-फुलका. जर तुम्हाला जॉब वगैरेचं टेन्शन आहे, बोर होतं आहे यार, तर मग ओव्हरऑल यार जा. खरंच तुम्ही एंटरटेन तर नक्की व्हाल. बाकी ज्यांनी कोणी हा चित्रपट एक्सपिरियन्स केला, आणि हां, इन द एंड जाता जाता एवढंच सांगेल, यार जास्त एक्सपिरियन्स एक्सपेक्टेशन्स आणि लॉजिक नका लावायला जाऊ. हां, इट्स अ कॉमेडी फिल्म अँड तुम्ही काय असं जास्तही यार त्यात म्हणजे आता लॉजिक वगैरे नका शोधू. एवढंच मी सांगेल, एक एंटरटेनमेंटसाठी बघा, मजा येईल. तुमचा एक्सपिरियन्स सांगा, तुम्ही जर बघितला असेल तर कसा होता.